माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी बाजार समितीची निवडणूक लागल्यापासून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचे जवळपास 5 ते 6 मेळावे घेतलेत, बैठका घेतलेल्या आहेत आणि माझ्या माहितीनुसार मी अनेकांच्या साक्षीनं आमच्या चारही म्हणजे तिन्ही लोकप्रतिनिधींना मी विनंती बैठकीला येण्याची केलेली आहे। एका बैठकीमध्ये सचिनजी आले होते, देवेंद्रजी कोठे आले होते, मालक दोन्ही बैठकीला आले नाहीत। सगळ्या बैठका घेतलेल्या आहेत, भारतीय जनता पक्षाने घेतलेल्या आहेत। कोणतीही निवडणूक, ग्रामपंचायत निवडणूक असो, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा निवडणूक म्हटलं की एक कोर कमिटी असते आमच्या पार्टीमध्ये। ते जिल्हाध्यक्ष आहेत, जिल्हाध्यक्षांनी बहुतेक कोर कमिटीच्या मिटिंगमध्ये निर्णय घेतले असते। आता मला कोर कमिटीत मी आहे का नाही मला नक्की माहिती नाही। ज्या अर्थी बोलावलं नसेल त्या अर्थी मी कोर कमिटीमध्ये नसेल हे बी मान्य करतो, पण कोर कमिटीचा निर्णय एक लोकप्रतिनिधी म्हणून, त्या मतदारसंघाचा सेवक म्हणून थोडंसं माहिती झाली असती की असं ठरलं आहे कोर कमिटीमध्ये आणि त्या कोर कमिटीप्रमाणे आम्ही असं निर्णय घेतो। आनंद वाटला असता, मला काही दुःख नाही। शेवटी कोर कमिटी पक्षाने जो निर्णय घेईल तो माझ्यासाठी शिरसावंत आहे। ते म्हणतात की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार आम्ही सगळं एंट्री करतोय, पण हे आदेश तुमच्यापर्यंत पोहोचलेत का? त्यांनी तुम्हाला काही निरोप कळवला? कोर कमिटीमध्ये झालं असेल चर्चा, कोर कमिटीतून मुख्यमंत्री महोदयाला फोन गेला असेल, मुख्यमंत्र्यांनी काय बोललेत हे मला माहिती नाही। मला तर मुख्यमंत्री महोदयाचा कोर कमिटीचा कोणताही निरोप नाही, प्रदेशाध्यक्षाचा कुठला निरोप नाही, किंबहुना कुणाचाच म्हणजे स्थानिक कुणाचा निरोप नाही। फक्त आपल्या माध्यमातून मला काल कळालं की त्या अशाशी पत्रकार परिषद झाली, काँग्रेस सहित युती झाली, जे की कधीच कुणाला मान्य नाही। काँग्रेस भाजप हे मान्य नाही असताना सुद्धा झालेल्या एखाद्या जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांचा तो अधिकार आहे। पार्टीनं जिल्हाध्यक्षाला सगळे अधिकार दिलेले असतील एखाद्या दिवस, माहीत नाही आपल्याला, मला त्यातलं खोल माहिती नाही काय झालंय। मग तुम्ही म्हणाला होतात की चंद्रशेखर बावनकुळे जे आहेत ते आता नेत्यांच्या निवडणुका संपल्या, कार्यकर्त्यांच्या आहेत। भाजप कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी आता तुम्ही पॅनल उभा करणार आहात, कशा प्रकारे रणनीती भाजप कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी असणार? 6 एप्रिलला भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस होता। स्थापना दिवसांच्या दिवशी प्रत्येक मंडळामध्ये एक VC वरती माननीय मुख्यमंत्री बावनकुळे साहेब, आमचे कार्याध्यक्ष चव्हाण साहेब या सगळ्यांनी मार्गदर्शन केलेलं होतं। प्रत्येक विधानसभामध्ये, प्रत्येक मंडळामध्ये ह्या सभा झालेल्या आहेत आणि त्या सभेमध्ये आम्हाला ठासून चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी ठासून सांगितलं आहे, प्रत्येक स्थानिक नेत्यांनी आता नेत्याच्या निवडणुका संपलेल्या आहेत, आता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी अहोरात्र झटा आणि त्यांना निवडून आणा। त्या दिवशीचं जर तुमच्याकडे कुठं क्लिप मिळाली तर ते तुम्ही घ्या। मला थेट जरी म्हणले नसतील तर 10 लाख कार्यकर्त्यांना हे संबोधित केलेलं आहे आणि मी कार्यकर्ता आहे, भारतीय जनता पक्षाचे दिलेले आदेश पाळतोय। माझ्या नेतृत्वानं, माझ्या अध्यक्षानं जो आदेश दिलेला आहे की आता याच्या पुढची निवडणूक कार्यकर्त्यासाठी झटते आणि मी कार्यकर्त्यासाठी अध्यक्षांचं जे सूचना आहे, अध्यक्षांचे जे आदेश आहेत ते आदेश खाली पाळण्याचा मी प्रयत्न करतोय आणि त्याच्यामुळे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी मी निवडणूक लढणार आहे। त्यांनी जो निर्णय घेतील ते कार्यकर्ते घेतील, आमचे कोर कमिटी केलेली आहे ते निर्णय घेईल आणि त्याच्यामुळे जे ठरवतील त्यांच्या मागे ते असं म्हणाले की तुम्हाला आमचं आवाहन आहे, बापूसाहेबांना देखील आवाहन आहे की त्यांनी आमच्यासोबत यावं। आपल्याला काही त्या संदर्भातलं काही त्यांनी फोनवरून काही विचारणा केली आव्हानासंदर्भात? मला असं वाटतंय की त्यांनी तुमच्या मार्फत मला आव्हान करू नये। मी त्यांचा पालक आहे असं मी मानतो। त्यांना जर पालक वाटत नसेल तर मला असं वाटतं की तुमच्या मार्फत दिलेलं निवेदन बरोबर आहे आणि मला असं वाटतं की आज सुद्धा प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्षांनी जो निर्णय घेतील, भारतीय जनता पक्षाचे 2 आमदार आहेत, भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे। तुम्हाला जर मुख्यमंत्री महोदयांनी काँग्रेसबरोबर, चंद्रशेखर बावनकुळे साहेब अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, त्यांनी जर तुम्हाला काँग्रेसबरोबर जायला सांगितलं असेल तो निरोप, तो संदेश मी ग्राह्य धरतो आणि जर समजा
बैठकीला बसू. आता माझ्या मतदारसंघात छोटं गाव आहे, म्हणजे माझा मतदारसंघ छोटा आहे, त्यांच्या तिकडच्या दक्षिण तालुक्याच्या दृष्टीने मी छोटा आहे आणि मला राजकारण कळत नसल्यामुळे विचारू नये. माझं असं मत नाही की मला लय कळतं आहे, मी आज सज्ञान आहे, माझ्याकडले ताकद आहे, मला विचारल्याशिवाय काय करू नये अशीही माझी म्हणणं नाही. पण तुम्हाला असं वाटतं की मी पालक जर मानत असतील तर त्यांनी तुमच्या मार्फतनं आता करावं आणि त्यांनी जो निर्णय घेतील, जिल्हाध्यक्ष निर्णय घेतील की आपल्याला न्याय मिळालेला आहे, आपल्या कार्यकर्त्याला न्याय मिळालेला आहे आणि आपले सगळे कार्यकर्ते म्हणतील जिल्हाध्यक्षांना सांगितलेलं आहे ते बरोबर आहे, मी त्यांच्याबरोबर जायला तयार. बाबा आपल्या सगळ्यांकडून बोलणार असं लक्षात येतं की आपल्या अंधारातूनच सगळे निर्णय घेतले गेलेले आहेत. आपण काही तक्रार करणार पक्षाकडे? मी कुणाचीही आजपर्यंतच्या इतिहासात सचिन कल्याण चिट्टेलाही माहिती आहे, मी कुणाचीही तक्रार प्रदेशाला करत नाही. मी स्वतः मला जेवढं शक्य आहे निभावण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यातून मार्ग काढण्याकडे रडणारा कार्यकर्ता नाही, तक्रारी करणारा कार्यकर्ता नाही. बापू पुढे पॅनल मग आपण कंटिन्यू लढणार आहे आपलं, कारण उद्या शेवटचा दिवस आहे, पॅनल आपलं असणार आहे किंवा कसं? कार्यकर्ते निर्णय घेतील, जो कार्यकर्ते निर्णय घेतील. भारतीय जनता पक्षाचे या बाजार समितीचे उत्तर सोलापूर तालुका, दक्षिण तालुका ह्या दोन्ही तालुक्यातले कार्यकर्ते जो निर्णय घेतील त्यांनी सोडून द्या म्हटलं सोडून देणार, त्यांनी लढवायचं म्हटलं तर 100% भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या मागं ठामपणे उभारणार, हे पक्का आहे. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.